आमच्या लग्नाच्या अगोदर शेती करत होते। डायरेक्ट आम्ही ग्राहकांना देतो, बाहेर कोणाला देत नाही। हा निर्णय एकट्या दुकट्याचा नव्हता, संपूर्ण परिवाराचा होता। बाहेरून करून आणला होता गुळ आणि पण क्वालिटी नव्हती चांगली। दोन्ही मुलं, सुना आणि पत्नी सगळ्यांनी साथ दिली आणि सुरू झाला एक नवा प्रवास। बारकाली मुलं आहेत आमच्या दोघींची, पण ते घरी असतात, त्यांना सांभाळता एक जण कुणी पण असो, जिचं बाळ बारीक असेल ती घरी थांबती। आता आपण चांगलं खातोय, आपण सगळ्यांना चांगलं देतोय, सगळ्यांनी याच्याकडे वळायला पाहिजे। जीवन आता हे खूप कमी होत चाललंय। आम्ही सावित्रीच्या लेकी। जय शिवराय। मातीशी नातं जपणारे आणि श्रमाचं सोनं करणारे हात फक्त शेती करत नाहीत, भविष्य घडवत असतात। ही आहे एका कुटुंबाची कथा, जिथं स्वप्न एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण परिवाराचं होतं। ही आहे नलगे कुटुंबाची कथा, जिथे कष्ट, जिद्द आणि एकमेकांची साथ यातून उभा राहिला एक आगळा वेगळा प्रवास। या प्रवासाच्या मागे उभ्या आहेत नलगे कुटुंबाच्या दोन सुना, साधना नलगे आणि मीनाक्षी नलगे, आणि त्यांना भक्कम साथ मिळते ती त्यांच्या सासूबाईंची, कमलताई नलगेंची। आमच्या लग्नाच्या अगोदर शेती करत होते। नंतर नाही का आपल्या शेतात जे निघतं त्याचं उत्पादन करून ते विकलं तर नाही का डायरेक्ट आम्ही ग्राहकांना देतो, बाहेर कोणाला देत नाही। आधी ऊस कारखान्याला जात होता, पण मोबदला कमी। शेती पूर्णपणे रासायनिक खतांवर अवलंबून आणि नफा मात्र मर्यादित। आणि त्यावेळी नलगे कुटुंबानं निर्णय घेतला रासायनिक खतांना रामराम करून नैसर्गिक शेतीचा स्वीकार करण्याचा आणि गुऱ्हाळ सुरू करण्याचा। हा निर्णय एकट्या दुकट्याचा नव्हता, संपूर्ण परिवाराचा होता। प्रथम पारंपरिक पद्धत म्हणजे पहिली पद्धती रासायनिक ते पद्धतीची एक पद्धत शेती पद्धत केली मी 1 वर्ष, पण त्याचा एक ताळमेळ पाहिला, खर्च आणि नफा प्लस पुढं भावी पिढीसाठी आपली जमीन राहणार नाही रासायनिक खत शेती पद्धतीने। हा अनुभव मी पहिल्याच वर्षी घेतला 30 वर्षापूर्वी। 3000 रुपये टनाप्रमाणे ऊस कारखान्याला गुऱ्हाळाला जायचा, परंतु आपण जे अमृत पिकवतोय याचं काहीतरी हॅल्युएडिशन होणार आहे, पण प्रोसेसिंगमध्ये गेल्यावर तर त्यासाठी आम्ही गुऱ्हाळाकडे वळलो। तर गुऱ्हाळामध्ये कमीत कमी आपले 3000 ऊसाचे होतात रासायनिक पद्धतीने, पण सेंद्रिय पद्धतीने प्रोसेसिंगमध्ये गेले तर 10,000 रुपये टनाप्रमाणे मिळतात। आता रासायनिक याला कसं खर्च जास्त येतो, आम्हाला फक्त शेतीत खुरपणे वगैरे याचं थोडक्यात मेहनतीचं काम जास्त आहे। आणि तसं त्यांना कसं औषध मारलं झालं ओके, पाणी भरायचं नंतर, तसं आम्हाला गवत काढणे हे असलं। माझं लग्न झालं त्या वर्षी ऊस होता घरचा, सेंद्रिय शेतीच होती, आणि बाहेरून करून आणला होता गुळ, आणि पण क्वालिटी नव्हती चांगली, आणि मार्केटिंगचं पण आयडिया नव्हती किंवा मार्केटिंगचं जास्त हे नव्हतं त्यावेळेस। मग नंतर आम्ही स्वतःचं गुऱ्हाळ टाकलं इथं केलं। त्याच्यानंतर थोडं आम्ही शिकत आता इथपर्यंत पोहोचले। दोन्ही मुलं, सुना आणि पत्नी सगळ्यांनी साथ दिली आणि सुरू झाला एक नवा प्रवास। आता शेतात राबणं असो की गुऱ्हाळात काम करणं, साधना आणि मीनाक्षी या दोन्ही सुना घर, मुलं, व्यवसाय सगळं शिताफीनं सांभाळतात। फादर जॉन साहेबांनी तुमच्यासाठी टांगा पाठवलंय। दादा पाहिलं का पोराचं कौतुक? त्या फादरने जोत्याला का बोलवलं असेल, काहीतरी शिस्त आहे। गेला का ज्योती? मला काय शब्द पटलेला नाही। तो साहेब टांगा पाठवतो याचा अर्थ काय? अहो असं काय, केवढं शिकलेत ते? मला यात काळं बेरं वाटतं या। आवळा देऊन कवळा काढणारी माणसं आहेत, काय भलतं होऊ नाही। गुऱ्हाळ टाकल्यानंतर घरचे 1 एकर होतं त्यावेळेस, म्हणजे ऊस तोडायला 1 एकर होतं। त्या पहिल्या वर्षी 1 एकराचा ऊस गाळला आणि घरी न्याला, स्टॉक केला। तोपर्यंत बाहेर स्टॉल वगैरे काही नव्हता लावला। मग नंतर हळूहळू शेतातली कामं झाली, गुऱ्हाळ संपलं। मग नंतर त्यांचाच निर्णय झाला की आपण इथं बाहेर ठेवून बघायचं। एक छोटासा टेबल ठेवला, त्यावर ढेपा मांडल्या अशा, आणि त्यावेळेस म्हणजे एवढं ॲक्टिव्हपणा पण नव्हता, काहीच नव्हतं, वर पत्रा नव्हता, काय नव्हतं। आता तुम्ही शेड बघितला असेल, तसं काहीच नव्हतं, फक्त एक नेट बांधलेली होती आणि चालू केलं। सुरुवातीला आम्ही 80 रुपये किलोनी गुळ विक्री चालू केली, आणि तिथं कुणी थांबत पण नाही आमचं। घरातूनच नाही का असं दिसलं, आवाज दिला की जायचं। आता शेतीतली पण बाकीची कामं असतात, बाकी सगळे जे ते ज्याच्या कामाला एक स्त्री घरी असते आमची, कुणी पण, मी असो किंवा आमची सासूबाई असो।
बारकाली मुलं आहेत आमच्या दोघींची पण, ते घरी असतात. त्यांना सांभाळता सांभाळता एक जण कुणी पण असो, जिचं बाळ बारीक असेल ती घरी थांबती आणि मग ती तिच्या बाळाला सांभाळून किंवा बाकीची पोरं सांभाळून आवाज दिला की ते विक्री करायची. आता कसं आपण स्वतः करतो म्हटल्यावर छाती ठोकपणे सांगू शकतो. दुसऱ्याचं आणून विक्री करायची म्हटल्यावर त्यात आपल्याला काही हे नसतं की तुमचा गुळ कसा आहे काय आहे विचारता, नक्की सेंद्रियच आहे का, मग सांगतात. आमच्या युट्यूबला त्याला माहिती सगळी सांगायचं. तसा प्रचार खूप झालाय आता, कुणी म्हणजे विचारत पण नाही की खरंच आहे का काय आहे. मग खाऊन बघा मग सांगा असं, किंवा तुम्ही दुसरीकडून घेतला असेल तो घ्या, तो खाऊन बघा आणि आमचा खाऊन बघा, मग यात फरक तर तुम्हाला जाणवतोच ना. उच्च शिक्षण असूनही या दोघींनी मातीशी नातं तोडलं नाही, उलट त्या मातीचं सोनं केलं. आज चैतन्य गूळ कोणत्याही केमिकल शिवाय पूर्णपणे नैसर्गिकरित्या तयार होतो आणि त्यानं बाजारात आपली एक वेगळी ओळख मिळवली. लग्न झालं तेव्हा पण मी ॲडमिशन घेतलं होतं. इथं आल्यावर पण मी कॉलेजला जात होते. पण गुळाचा व्यवसाय चालू केला, नोकरीपेक्षा आपल्या शेतातल्या ह्याचं जास्त उत्पन्न मिळू शकतं. आता कसं आहे, शिक्षण झाल्यानंतर प्रत्येक महिलाला वाटतं की आपण नोकरी केली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. पण हे पण काही वाईट नाही, शेतीत काम करणं काही वाईट नाही आहे. ते पण एक नाही का, तुम्ही एक्सरसाइज करता, मग त्यापेक्षा शेतीत केल्याने काही आहे नाही का नाही. सेंद्रिय शेती कसं, आता आपण चांगलं खातोय, आपण सगळ्यांना चांगलं देतोय, सगळ्यांनी याच्याकडे वळायला पाहिजे. जीवन आता हे खूप कमी हे होत चाललंय. सगळ्यांनी नाही का थोडं थोडं याकडे वळलं पाहिजे. तुम्हाला 10 एकर शेती असली तर 1 एकर करून बघा, फरक बघा दोन्हींमध्ये. पहिले आमची 4 एकर शेती होती, नंतर आम्ही हळूहळू 10 एकर केली. गुळ पुरत नव्हता म्हणून 10 एकर केली. खंडाने किती काही गुळ, बेसन पीठ, शेण त्याची स्लरी बनवून शेतात टाकतो आणि 8 फुटी पट्टा असतो आमचा. त्याच्यात बेवडचं पीक घेतो, ते गाडून त्याचंच खत करतो. मग त्याच्यापासून गुळ बनवतो आणि विक्री आमची घरीच असते. तिथूनच आम्ही सगळा माल विकतो. बरं, ब्रँडची ओळख अशी की विक्रीसाठी बाजारात सुद्धा जायची गरज नाही. घरासमोरच एक छोटासा स्टॉल आणि बाहेर ग्राहकांची रांग. या यशातून केवळ एक कुटुंब उभं राहिलं नाही, तर अनेक महिलांना एक नवी दिशा मिळाली, प्रेरणा मिळाली. माझं नाव मोनिका ईश्वर कदम, राहणार सहजपूर, तालुका दौंड. इथं आमचं एक सात्विक गुळ म्हणून सेंद्रिय गुळाचा उद्योग आहे. त्याची सुरुवात अशी झाली की आधी आम्ही रासायनिक शेती करत होतो. त्यावेळेस कांतीलाल नलगे नाना हे भेटले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेती करायला सुरुवात केली. त्रिसूत्री पद्धतीने शेती करतो. मग त्यानुसारच त्यांचं स्वतःचं गुऱ्हाळ आहे जे चैतन्य गुळ म्हणून आहे. तर त्यानुसार त्यांनी म्हणजे आम्ही त्यांच्या गुऱ्हाळ पाहायला गेल्यानंतर पाहिलं की त्यांच्या म्हणजे महिला आहेत, जे लेडीज आहेत, जे घर सांभाळून गुळ बनवतात किंवा मार्केटिंग वगैरे करतात, ते इतक्या छान पद्धतीने करतात ते. मग ते पाहून आम्हालाही असं वाटलं काहीतरी करावं आणि त्याच्यात नलगे नानांनी सपोर्ट केला. त्यांनी मार्गदर्शन केलं आम्हाला गुऱ्हाळ टाकण्यासाठी. वास्तविकतेमध्ये आमचा सपोर्ट, पुरुषांचा सपोर्ट पाहिजे, पण तसं नाही. महिला ही खरंच ज्या घरातली सक्षम असेल ते घर नक्कीच पुढं असतं, हा माझा अनुभव आहे. कारण आमच्या 2 सुना, माझी मंडळी, पत्नी, या तिघींच्या याच्यावर शक्यतो हे गुऱ्हाळ चालतं आणि मुलगा बाकीचं काम करू लागतो. घरातल्या पुरुषाच्या मागं महिला आणि अख्खं कुटुंब उभं राहिलं तर यश हे नक्की मिळतं. ही कथा आहे मातीशी जोडलेल्या नात्याची, कष्टांची आणि कुटुंबानं एकत्र येऊन मिळवलेल्या घवघवीत यशाची. तर मी डॉक्टर अमोल कोल्हे आणि ही होती आम्ही सावित्रीच्या लेकीमधील एक प्रेरणादायी कहाणी. जय शिवराय.